मूर्ख आहे. ते कायद्याला गाढव समजत आहेत आणि कायद्याचा गैरवापर करत आहेत. अशा पद्धतीनं या देशामध्ये कोणत्याही प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहणारच नाही. तुम्ही प्रेक्षकांना गुन्हेगार ठरवताय. कोणता कायदा या महाराष्ट्रामध्ये काय आहे? आणीबाणीपेक्षा भयंकर आहे. इंदिरा गांधींची आणीबाणी यांच्यापेक्षा 100 पट उत्तम होती. अशा प्रकारचा सगळा कारभार महाराष्ट्रात सुरू आहे. आणि हे म्हणजे आणीबाणी विरुद्ध लढले, भंपक आणि बोगस लोक हे आणीबाणी विरुद्ध लढले, सेन्सॉरशिप विरुद्ध लढले. इंदिराजींच्या काळामध्ये चित्रपट बघायला गेलेल्या लोकांना अटका होत नव्हत्या. केले होते त्यावेळेला उत्तराधिकारी या मुद्द्यावर तुम्ही वक्तव्य केलं होतं. त्याच्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी असं म्हटलंय, वडील असताना मुलं उत्तराधिकारी म्हणून विचार करत नाहीत, ही मोगली संस्कृती आहे. 2029चे पंतप्रधान हे मोदीच असणार आहेत, आम्ही तसंच पाहतो असं बोलले. हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत. 2029ला कोण मुख्यमंत्री होतील किंवा नाही हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात नाही. 2019ला महाराष्ट्रात लोकसभेला देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचा पराभव झाला. 2019ला नरेंद्र मोदी हे बहुमताचा आकडा गाठू शकलेले नाहीत आणि त्यानंतर गडबड घोटाळे करून विधानसभा जिंकली हे अख्ख्या जगाला माहिती आहे. प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांचा. स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केलेला आहे. तो नियम त्यांना लागू नाही का? स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केला आहे त्यांच्या पक्षात की 75 वर्ष झाल्यावर सत्तेच्या पदावर कोणी राहू नये, हा त्यांचा नियम आहे. आणि तो लालकृष्ण अडवाणींसह, मुरली मनोहर जोशींसह अनेक प्रमुख नेत्यांना लागू केला. मग या नियमाच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्या नियमाची मान्यता होती आणि त्यासाठी ते चर्चा करण्यासाठी गेले. 17 सप्टेंबरला नरेंद्र मोदी 75 वर्ष पूर्ण करतायत आणि त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावं लागतंय. हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीये. त्यांनी किती बोलू द्या. आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की बाप जिवंत असताना काय वारसदार ठरवला जात नाही, मोगली संस्कृती आहे. कोण बाप? कोणाचा बाप? कोणाचा बाप? देशाला बाप नाही आहे. या देशाला बाप नाही आहे. मोदी हे पंतप्रधान आहेत. एक तात्पुरती व्यवस्था असते. आणि मी म्हणालो की राम आणि कृष्ण सुद्धा आले आणि गेले त्यांचं अवतार कार्य संपल्यावर. त्यांनी जे का कार्य हातात घेतलं होतं ते संपल्यावर ते निघून गेले. नरेंद्र मोदींचं सुद्धा अवतार कार्य संपलेलं आहे, त्यांना निघून जावं लागेल. आता गोष्ट राहिली, देवेंद्र फडणवीस सांगतायत की बाप जिवंत असताना, लालकृष्ण अडवाणी जिवंत असताना सुद्धा शहाजहानप्रमाणे त्यांना कोंडून ठेवलं, बेदखल केलं आणि मोदी पंतप्रधान झालेच ना. भारतीय जनता पक्षाचा हा डोलारा जो आहे हा लालकृष्ण अडवाणींनी उभा केला. आजचा भारतीय जनता पक्ष आहे, वैभवशाली भारतीय जनता पक्ष, हा 2 जागांपासून सत्तेच्या शिखरावर नेण्याचं काम हे लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या संघर्षमय नेत्याने केलेलं आहे. अयोध्येचं अख्खा आंदोलन जे राम 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 जे आता करताय, राम ते राष्ट्र राजकारणात आलेला तो लालकृष्ण अडवाणींमुळे आला आणि म्हणून या देशातली जनता ही राममय झाली. त्यांचा हक्क असताना पंतप्रधान पदाचा, फार तर राष्ट्रपती पदाचा, शहाजहानप्रमाणे म्हणजे मोगली संस्कृतीप्रमाणे त्यांना एक प्रकारे बंदिवान आणि बेदखल केलं सत्तेवरून. आणि हे झाले स्वतः. तेव्हा आम्ही विचारलं ही मोगली संस्कृती आहे म्हणून. तेव्हा आम्ही देवेंद्रना विचारलं का ही मोगली संस्कृती म्हणून? ही राजकारण आहे, तुम्ही राजकारण केलं. पण या उत्तराधिकारी मुद्द्यावरनं अजित पवारांना आता ट्रोल केलं जात आहे. बघा की अजित पवारांना ट्रोल का करतायत किंवा एकनाथ शिंदेना ट्रोल का करतात त्याच्याविषयी मला मत व्यक्त करायचं नाही. मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत आणि त्याविषयी चर्चा करण्यासाठी त्यांना RSS मुख्यालयामध्ये मी पाचारण केलं होतं म्हणणार नाही, पण चर्चेला आमंत्रित केलं होतं. एक लक्षात घ्या की RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था आहे. आईबाप ठरवतील ना, ही मातृसंस्था आहे. 1978 साली या मातृसंस्थेवरून सरकार पडलेलं आहे. जनता पक्षामध्ये अटलजी अडवाणीजी होते
आणि त्यांनी आपल्या RSS वरच्या निष्ठा संपवायला नकार दिला म्हणून सरकार पडलं. त्याच्यामुळे RSSचं काय महत्त्व आहे भाजपमध्ये आणि राजकारणामध्ये हे देवेंद्र फडणवीस यांना मी सांगायला हवं असेल तर ते नकली समजा स्वयंसेवक आहे. सर तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे RSSला का नको झाले, कारण भाजपची संसदीय बोर्ड आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीवर चर्चा केली जात नाही, अध्यक्ष ठरवलं जात नाही, एवढ्या राज्यामध्ये यांची सरकार आहे, त्यामुळे नको झाले आहे. नाही बघा, हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय. RSS आणि भारतीय जनता पक्षाचे संबंध कसे असावेत आणि काय त्याच्यावरती मी बाहेरच्या माणसांना मत व्यक्त करणं हे चुकीचं आहे पूर्णपणे. पण आतमध्ये काय चाललंय याच्याविषयी आमच्याकडे माहिती असते. या देशाचं राजकारण आम्ही करतो, शिवसेना करते, उद्धव ठाकरे साहेब करतात, शरद पवार करतात. तुम्ही जसे आमच्याकडल्या घडामोडींची माहिती ठेवत असता तेव्हा त्याच पद्धतीने आम्ही तुमच्याकडल्या अंतर्गत घडामोडीची माहिती आम्ही ठेवत असतो. भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची मुदत संपलेली आहे, तरीही भारतीय जनता पक्ष त्याचे हे शिखर पुरुष अध्यक्ष नेमू शकले नाहीत. कारण भारतीय जनता पक्षाला जो अध्यक्ष नेमायचा आहे त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक भूमिका आहे आणि ती भूमिका त्यांना मान्य करावी लागेल असं संघाचं म्हणणं, ही आमची माहिती आहे. आताही नाही म्हणतील पण आमची पक्की माहिती आहे. तसं नसतं तर ताबडतोब नेमला असता. पण नड्डांना मुदतवाढ दिली जाते, नड्डांना मुदतवाढ दिली जाते, त्यांनी पाहावं तो. पण अंतर्गत पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. काहीतरी शिस्त आहे, रटारटा. ते काय शिस्त आहे आता लवकरच कळेल. बीड संदर्भात धक्कादायक बातम्या येत आहेत. तुरुंगामध्ये जाऊ द्या होते किती काय त्याच्यावर चर्चा करणार. ते कराड ते कोणते घुले झुले फुले हा तिकडले किती काय चर्चा करणार. या महाराष्ट्रात दुसरं काय काम आहे की नाही. तुरुंगात रोज मारामारा होतात. मी तुरुंगात होतो. महाराष्ट्रातल्या तुरुंगामध्ये प्रत्येक तुरुंगामध्ये हे अड्डे आहेत, गँगवॉर आहे. तुरुंग हे भ्रष्टाचारांचे अड्डे आहेत. माझं पुस्तक येत आहे, कालच मी जाहीर केलं आहे. या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा तुरुंगातच चालतो. त्याच्यामुळे हे सोडलं पाहिजे. याच्या पलीकडे पत्रकारिता गेली पाहिजे. हो, माझं अंजली दमान्यांना पण सांगणं, यातून बाहेर पडा. हे सगळे आता जे काम करतायत सुरेश धस, त्याला सांगा बाद झालं, विकासाच्या गोष्टी करा, सामाजिक गोष्टी करा. सोनिया गांधी एक मोठा दावा केलेला आहे साम टीव्ही आणि सरकार बोलताना की माझ्या खुनाचा प्रयत्न. त्यांना विचार. जयकुमार गोरे यांच्या मुलाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. हो बघा, या महाराष्ट्रातल्या गोष्टी आहेत. माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांनी स्वतःला विचारावं मी खरोखर गृहमंत्री आहे की नाही. त्यांनी स्वतःला प्रश्न करावा रोज वृत्तपत्र बघून, या बातम्या पाहून. कायद्याची ज्या प्रकारे चिरफाड बरं का उद्ध्वस्त केला जातोय रोज, आणि भारतीय जनता पक्षाचे लोक, त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा की माझ्या पक्षाचे लोक मला गृहमंत्री मानतात की नाहीत. राज्यात कायदा सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर वगैरे 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 आहे की नाही हे त्यांनी स्वतःला विचारावं आणि मग दुसऱ्यांना ज्ञान द्यावं. नवनिर्माण सेना पुन्हा जागृत झाली. त्यांनी म्हटलंय की आता मराठी भाषेचं काम बघा, त्याच्यावरती माझं काल वक्तव्य झालेलं आहे. सकाळी आम्ही बोललेलो आहोत. काल मुंबई फार जागरूक आहे या बाबतीवर. ठीक आहे ना, मराठीविषयी त्याने एक भूमिका घेतली आहे. लोकसभेला त्याने हिंदुत्वाची भूमिका घेतली होती, विधानसभेला अजून एक भूमिका घेतली. त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे, खास करून देवेंद्र फडणवीस यांचा मित्रपक्ष आहे. त्याच्यामुळे फडणवीसांना कोणत्या भूमिका हव्यात पुढल्या काळात त्यानुसार ते घेत असतात. हा त्यांचा प्रश्न आहे. कुणाल कामराचा जो शो झाला होता 2 फेब्रुवारीला सर, प्रेक्षकांना आता पोलिसांकडनं समन्स पाठवण्यात आले आहेत. प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जात आहेत. मूर्ख आहे ते, कायद्याला गाढव समजत आहेत आणि कायद्याचा गैरवापर करतायत. अशा पद्धतीनं या देशामध्ये कोणत्याही प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहणारच नाही. तुम्ही प्रेक्षकांना गुन्हेगार ठरवताय. कोणता कायदा या महाराष्ट्रामध्ये काय आहे? आणीबाणीपेक्षा भयंकर आहे. इंदिरा गांधींची आणीबाणी यांच्यापेक्षा 100 पट उत्तम होती. अशा प्रकारचा सगळा कारभार महाराष्ट्रात सुरू आहे. आणि हे म्हणजे आणीबाणी विरुद्ध लढले, भंपक आणि बोगस लोक आणीबाणी विरुद्ध लढले, सेन्सॉरशिप विरुद्ध लढले. इंदिराजींच्या काळामध्ये चित्रपट बघायला गेलेल्या लोकांना अटका होत नव्हत्या. आज मंगळवार आहे आणि साधारण मंगळवारी तुम्ही माहिती घ्या, तुम्ही खूप दिल्लीत लांब आहात, खूप लांब राहतात दिल्लीत. सेना भवनाकडे पाहून काय केलं लांबून आतमध्ये बरंच काय काय चालत असतं. शिवसेना भवनामध्ये दर मंगळवारी त्यांची बैठक होत असते. आम्ही इथे असल्यामुळे आम्ही त्या बैठकीला आज
जाऊ शकत नाही पार्लमेंट असल्यामुळे. सर सोनिया गांधी यांनी काल एक लिहिला त्याला हिंदी में क्या है? संस्थेमध्ये बदल केले जात आहे. RSS त्यांच्यावरती हे केलेलं आहे. तो क्या है? वक्फ बोर्ड बिल आणलं जाणार आहे आणि त्या संदर्भात सांगितलेलं आहे की किरण रिजिजू असं म्हटले की अब आल्यावर बोलू ना. बिल आलंय का? केलं जातं. उद्या नंतर पण उद्या टेबल केलं जाणार आहे. काँग्रेसनं बैठक बोलवली उद्या मोठी सगळ्यात. येऊ द्या. खरं म्हणजे ह्याच्यावरती नितीश कुमार, चंद्राबाबू, चिराग पासवान हे जे या सरकारमधले मित्रपक्ष आहेत मोदींचे, त्यांनी आपली भूमिका आधी जाहीर केली पाहिजे. जनता दल युनायटेड, तेलुगू देशम, चिराग पासवानचा लोक जनशक्ती पक्ष, अपना दल, असे अनेक पक्ष आहेत. त्यांनी या बिलासंदर्भात आपलं मत व्यक्त आधी करावं, मग आम्ही आमचं मत व्यक्त करू. सुधीर मुनगंटीवारांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं दिल्लीचं फक्त महाराष्ट्राला राखायचं असेल तर चंद्रपूरला वजा करून होणार नाही असं त्यांनी म्हटलं. महाराष्ट्र खूप मोठा आहे, महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर नाही. सर, MK स्टॅलिन वन मोर टाइम लास्ट वीकला बघितलेल्या डिलिमिटेशनला घेऊन मीटिंग्स आफ्टर मीटिंग्स करतायत. करूया. साऊथ घाबरत आहे की त्यांचं डिलिमिटेशन झालं तर त्यांच्या सीट्स कमी होतील आणि कम्पॅरेटिव्हली नॉर्थ येणार. आपण सपोर्ट करतात की नाही? नाही, त्याच्यावर अजून आमच्याशी त्यांनी चर्चा केली नाही. हा फक्त दक्षिणेत डिलिमिटेशन हा संपूर्ण देशाचा विषय. या संदर्भात आम्हाला एकत्र येऊन त्याच्यावर चर्चा करावी लागेल, बोलावं लागेल. कोणाचं किती नुकसान होतं आहे आणि मोदी शहांचा किंवा भाजपचा किती फायदा होतो याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस. मोदी आणि शाह प्रॉफिट अँड लॉस शिवाय काही करत नाहीत ना, फायदा आणि तोटा बघता. चला हो गया. हिंदी में जानना चाहेंगे वक्फ बिल आज आ रहा है, कल आने वाला है. इसके ऊपर कल किरण रिजिजू ने कहा है कि कुछ लोगों को भ्रमित किया जा रहा है. देखिए, पहले अपने जो साथी है, अलायंस पार्टनर है, यूनाइटेड, चिराग पासवान की पार्टी है, तेलुगु देशम है, अपना दल, ऐसे जो अपनी पार्टी है, वो क्यों भ्रमित हो गए इस बिल के ऊपर, वो पहले देखिए, बाद में और लोगों की बात करें.